Hello students, today we will switch over to the next topic, circulation. Circulation is carried out by the special fluids, blood and lymph. It is generally of two types. Blood circulation चे दोन types आहेत, open circulation and closed circulation. In open circulation, the blood flows through the body cavity. Body cavity मधून blood flow होते and the exchange of materials is direct between the blood and tissues of the body. म्हणजे एक्सचेंज ऑफ मटेरियल जे आहे ब्लड आणि बॉडी टिश्यूजमध्ये हे डायरेक्ट होते विदाउट एनी इंटरमिजिएट फ्लूइड अँड देन ब्लड फ्लोज विथ द लो प्रेशर अँड इट डज नॉट कंटेन एनी रेस्पिरेटरी पिगमेंट्स. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एंट्रीच होत नाही. डायरेक्ट ब्लड जे मटेरियल आहे ते ब्लड आणि टिश्यूमध्ये डायरेक्ट एक्सचेंज होत असते. त्याच्यामुळे ते डज नॉट कंटेन द रेस्पिरेटरी पिगमेंट्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय, अर्थ्रोपोड्स अँड मॉल्युस्क. नेक्स्ट, क्लोज सर्क्युलेशन. इन क्लोज सर्क्युलेशन ब्लड फ्लोज थ्रू द बॉडी थ्रूआउट द बॉडी थ्रू द ब्लड वेसल्स. म्हणजे ब्लड वेसल्सच्या थ्रू ब्लड जे आहे ते पूर्ण ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट होते. ओपन सिस्टीममध्ये काय होत होतं, बॉडी कॅव्हिटीमधून फ्लो होत होतं आणि क्लोज सिस्टीममधून काय होते की थ्रूआउट द बॉडी ब्लड सर्क्युलेट होते अँड विथ द मीडिया ऑफ द ब्लड वेसल्स अँड ब्लड फ्लोज विथ द हाय प्रेशर अँड कंटेन्स द रेस्पिरेटरी पिगमेंट्स. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हे हायर ॲनिमल्समध्ये जोडले गेलेलं आहे. त्याच्यामुळेच या क्लोज सिस्टीमची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे हे ब्लडमध्ये आणि बॉडी टिश्यूजमध्ये डायरेक्टली होत नसून थ्रू अँड इंटरमिजिएट फ्लूइड कॉल्ड ॲज लिम्फ. What happens in closed circulation? In closed circulation, blood flows throughout the body through the media of the special fluid called as lymph. The blood flows with the higher pressure and it contains respiratory pigments. For example, vertebrates, higher mollusks and annelids. Okay. Then again, there are the two types of closed circulation, single circulation and double circulation. In single circulation, the blood circulates in the body through the heart only once. म्हणजे हार्टमधून फक्त एकदाच ते ब्लड सर्क्युलेट होते, त्याला म्हणतात सिंगल सर्क्युलेशन. आणि डबल सर्क्युलेशनमध्ये हार्ट फ्लोज ट्वाइस थ्रू द हार्ट. ब्लड फ्लोज ट्वाइस थ्रू द हार्ट. म्हणजे ब्लड जे आहे हे हार्टमधून किती वेळा जाते, 2 वेळा जाते, म्हणून त्याला डबल सर्क्युलेशन म्हणतात. याच्यानंतर आपण बघू ब्लड. ब्लडचे कंपोजिशन्स आपण बघू. त्याच्या पहिले थोडीशी माहिती बघू ब्लडबद्दल. व्हॉट इज ब्लड? ब्लड इज अन फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू ओरिजिनेटेड फ्रॉम द मेसोडर्मल लेअर ऑफ द एम्ब्रियोनिक स्किन. म्हणजे स्किनचे जे आपले लेअर आहेत मेसोडर्म, त्या मेसोडर्म पासून ज्या ब्लडचं ओरिजिन आहे. अँड द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हेमॅटोलॉजी. ब्लडच्या कॉन्स्टिट्युएंट्सचे त्याच्या कंपोजिशनचा स्टडी करणे याला म्हणतात हेमॅटोलॉजी. ब्लड इज जनरली अल्कलाइन. त्याची pH किती असते, 7.4. म्हणजेच काय, ब्लड इज अ अल्कलाइन इन नेचर. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड? जनरली आपल्या बॉडीचं जे वेट आहे त्याच्या 8% जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये काय असते, ब्लड असते. म्हणजे नियर अबाउट हे 5 लिटर होऊ शकते. याच्यानंतर आपण बघू कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड कंटेन्स 55% प्लाझ्मा अँड 45% ब्लड सेल्स. आता प्लाझ्मा अगेन कंटेन्स वॉटर अँड सोल्यूट्स. 50.92% water approximately and solutes 8.10%. Whereas blood cells contains RBC, WBC and platelets. Then solutes in plasma again contains more things, which are the inorganic substances, plasma proteins, nutrients,
नायट्रोजिनस वेस्ट अँड रेग्युलेटरी सबस्टन्स अँड गॅसेस हे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. हे कंपोजिशन आहे सोल्यूटचं प्लाझ्मामधल्या. हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, प्लाझ्मा प्रोटीन्स, न्यूट्रिएंट्स, नायट्रोजिनस वेस्ट, रेस्पिरेटरी सबस्टन्सेस, रेग्युलेटरी सबस्टन्सेस अँड गॅसेस हे कंपोजिशन आहे सोल्यूट्सचं. डिटेलमध्ये आपण स्टडी करू इथे. प्लाझ्मा प्रोटीन्स. विच आर द प्लाझ्मा प्रोटीन्स प्रेझेंट इन प्लाझ्मा? सीरम अल्ब्युमिन, सीरम ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन अँड हेपॅरिन. आता याच्यामध्ये फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे जे आहे हे ॲक्ट ॲज अ कोॲग्युलंट्स, म्हणजे ब्लडला कोॲग्युलेट करण्याचं काम कोण करतं? फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रोम्बिन. व्हाईल हेपॅरिन काय आहे? अँटी कोॲग्युलंट आहे. काय आहे? अँटी कोॲग्युलंट. म्हणजेच काय, ब्लड जे लिक्विड फॉर्ममध्ये आढळते ते आपल्याला हेपॅरिन या प्रोटीनमुळे आढळते. आणि ब्लड जेव्हा बॉडीच्या बाहेर येते तेव्हा त्याला लवकरात लवकर कोॲग्युलेट करण्याचं काम फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रोम्बिन हे 2 प्रोटीन्स करत असतात. नेक्स्ट न्यूट्रिएंट्स. त्या न्यूट्रिएंट्समध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये डिझॉल्व फॉर्ममध्ये, सिंपल फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट्स आढळतात. विच आर ते? ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल्स. Glucose are the simplest form of the carbohydrates. Amino acids are the simplest forms of the proteins. Then fatty acid and glycerol are the simplest form of the lipids. Next nitrogenous waste. आता आपल्या डायजेशन सिस्टीमच्या थ्रू जे काही नायट्रोजिनस वेस्ट तयार झालेलं असते एक्सक्रिटरी सिस्टीम, तर त्याच्यामधलं काही जे वेस्ट आहे हे सुद्धा प्लाझ्मामध्ये डिझॉल्व झालेलं असते. कोणतं ते? युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया अँड क्रिटेनाइन. नेक्स्ट आहे रेग्युलेटरी सबस्टन्स. रेग्युलेटरी सबस्टन्सेस म्हणजे काय की जे रेग्युलेट करतात आपल्या प्रोसेसेसला, मेटाबॉलिझमला जे रेग्युलेट करतात त्याला म्हणतात रेग्युलेटरी सबस्टन्स. कोणते कोणते आहेत? एन्झाईम्स, हार्मोन्स अँड विटॅमिन्स. एन्झाईम्स काय करतात? दे स्पीड अप द प्रोसेस, रिॲक्शन. एखादी रिॲक्शन असेल किंवा एखादी प्रोसेस असेल तर त्याला स्पीडअप करायचं काम कोण करतात? एन्झाईम्स. आणि हार्मोन्स काय करतात? त्याला रेग्युलेट करायचं किंवा स्मूथली ती प्रोसेस चालू राहावी याच्यासाठी हार्मोन्स हे सिक्रेट होत असतात. देन विटॅमिन्स ऑल्सो आर द रेग्युलेटरी सबस्टन्सेस. त्याच्यानंतर आहे गॅसेस. गॅसेस आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा इन डिझॉल्व फॉर्म. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड अँड नायट्रोजन are present in the plasma. Organic substances present are bicarbonate, chlorides, phosphates and sulfates of other blood cells. sodium, potassium, calcium and magnesium.